गाईस, तर पार्ट 2 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि जर कोणी पार्ट 1 नसेल बघितला तर आताच जाऊन तो पहिले बघून घ्या तुम्ही. तो पण ब्लॉग अपलोड केलेला आहे. आणि बघा आता काठीची तयारी चालू आहे. काठी बांधत आहेत नीट. ही बघा काठीची आता संपूर्ण तयारी झालेली आहे. गाईस, तर आता यात्रा बघा किती भरलेली आहे. थोड्या वेळात अजून भरणार आहे. आणि बघा आपले मित्र आलेले आहेत वरती बसण्यासाठी. हे बघा सर्व आलेले आहेत. बघा आपला सुचित आशाम वगैरे सर्व आलेले आहेत. आणि अर्ध मित्र आपल्या खाली आहेत. आणि आता देवाचा लेपा येणार आहे. पहिले नागेश्वर देवाचा, नंतर आपल्या बहिरदेवाचा लेपा धावत येणार आहे. तर मित्रांनो बघा आपल्या नागेश्वराचा आता लेपा आलेला आहे पहिला. तर मित्रांनो हा बघा नागेश्वराचा लेपा आलेला आहे. तर बाबा तुला तर यात्रेत आलास तर कसं वाटतंय? यात्रेत आला म्हणजे एक नंबरची यात्रा आहे. मी यासाठी मी आवर्जून सुट्टी घेतो दरवर्षीप्रमाणे. आपली वाशीची वर्षोळीची यात्रा आणि भैरदेवाची आपली यात्रा याच्यासाठी नेहमी आवर्जून सुट्टी असते माझी. या यात्रेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपली जी इकडे दिसते ती देवकाठी पाहण्यासाठी मी शक्यतो म्हणजे पर्सनली सुट्टी घेतो. काठ्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी तू येतो? हां, नक्कीच. कारण की काठ्या उभारताना एवढा म्हणजे पूर्ण चित्त थर्र का असतो, मुवमेंट असतो हा. आणि आता पब्लिक पण बघा केवढी झालेली आहे. नंतर अजून बहिरदेवाचा लेपा येईल तेव्हा अजून पब्लिक वाढणार, अजून मजा आहे 100%. कारण की मी आता गेले 20 वर्ष म्हणजे हा सण जो आहे दर वर्षाचा 20 वर्षापासून पाहत आहे हा सण. 20 वर्ष झाली. शाळा असो, मी आता जॉबला आहे. सुट्टी नेहमी आवडत असते. यावर्षी 100% सुट्टी नक्कीच असते आपली फिक्स. धन्यवाद सांगितल्याबद्दल. माझ्या बैरीनाच्या देवार. तर बघा आपला बैरीदेव आलेला आहे धावत. अरा मित्रांनो आता तुम्ही पब्लिक पाहू शकता किती पब्लिक झालेली आहे. बघा मित्रांनो आपली एक आंबल्यालीची गाठी आलेली आहे.
बघा केवढी मोठी आपली काठी आहे. मित्रांनो काठी बांधत आहेत आता उघडण्यासाठी. फुल काम चालू आहे आता बांधायचा. आता आपली काठी वरती उभारणार. बघा पूर्ण प्रॉपर तयारी झालेली आहे आणि आता आपली काठी आता उभारतील. तर आपली काठी गेलेली आहे फायनली. गाईस वडावकरांचा जल्लोष. आपली मानाची काठी वरती सुखरूप गेलेली आहे. आपली काठी एकदम सुखरूप वरती गेलेली आहे बघा. पहिलाच मान आपल्याला असतो आणि पहिल्याच मानामध्ये एकदम नीट गेलेले आहे. हे बघा आता अंजनी आलीची गाठी आलेली आहे. अंजनी आलीची गाठी आलेली आहे. साहिल जाणार ना वरती गाठी. बघूया आता कोणाचा नंबर येतोय. काय बोलतो आता काय काठी सुखरूप जाणार ना. हॅपी बर्थडे. एकदम सर्व होते एकदम सगळ्यात बोलतो आणि आम्ही असं नसतो. आणि बघा मित्रांनो यांच्या काठीला लाइटिंग पण लावलेली आहे. नंतर रात्री एकदम आती छान दिसणार आहे. लाइटिंग मीटिंग लावलेली आम्ही. लाइटिंग मीटिंग आमच्या बघायला रात्री भावा नक्की भावा आपला घर इथंच आहे भावा. इथं लगेच मला बघता येईल. बघा अंजनी आलीची काठी उघडत आहेत. ही सुद्धा काठी सुखरूप वरती गेलेली आहे.
फायनली गेलेली आहे. तर गाईज आता मी घरी आलेलो आहे आणि आजची आपली वाढावची यात्रा आहे ती संपली आहे. तर मित्रांनो, या 2 वर्षात मी काय कमवलं ते आज मला समजलं, कारण की मी 2 वर्ष ब्लॉगिंग करते. तर आज मला सर्व म्हणाली, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व बोलली की भावा तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात, बाला तुझे व्हिडिओ खूप छान असतात, खूप जण बोलली. तर मित्रांनो, या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. जर कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आता जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच आपल्या चॅनलवर आता सध्या यात्रेंच्या व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत पोचलो आहे. चला, बाय बाय.